नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी मीनाक्षीताई, आपली मीनाक्षीताई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बालमित्रांनो, आज मीनाक्षीताई तुमच्यासाठी एक वेगळी गोष्ट घेऊन आली आहे आणि ती गोष्ट मीनाक्षीताई तुम्हाला समोरासमोर सांगणार आहे. आणि आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे कोंबडीची चतुर पिल्ले. चला तर मग ऐकायची नाही गोष्ट. एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये समीर नावाचा एक मुलगा राहत होता. समीरला आईने बनवलेले रव्याचे लाडू खूप आवडायचे. तो आईजवळ सारखा हट्ट करायचा, आई कर ना गं रव्याचे लाडू, आई कर ना गं रव्याचे लाडू. मग आई त्याच्यासाठी नेहमी रव्याचे लाडू बनवून ठेवायची. एक दिवस आईने असेच रव्याचे लाडू बनवले होते. समीरने त्यातील एक लाडू घेतला आणि तो खिडकीमध्ये जाऊन बसला. तिथे जाऊन तो लाडू खात होता. खाता खाता त्यातले काही कण त्याच्या हातातून पडले, खिडकीतून खाली पडले. खिडकीच्या खाली कोण होतं माहिती आहे का? खिडकीच्या खाली होती कोंबडीची पिल्ले. कोंबडीच्या पिल्लांना गोड वास आला. कुठून बरं वास येत असेल असं विचार करून त्या इकडे तिकडे बघू लागली आणि त्यांना दिसले रव्याच्या लाडूचे काही कण. त्यांनी त्याची चव घेतली. त्यांना ती चव खूपच आवडली. मग ही पिल्ले पळत 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 आईकडे आली आणि आईला म्हणाली, आई आई आपल्याला पण रव्याचे लाडू कर ना गं. आई म्हणाली, केले असते रे, पण आपल्या घरी रव्याच्या लाडवाचे सामानच नाही आहे, मग मी कसे करणार बरं लाडू? पिल्ले म्हणाली, त्यात काय एवढं, आम्ही जातो आणि सामान घेऊन येतो. आई बर म्हणाली. पिल्ले कॉक 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 करत दुकानदाराकडे गेली. दुकानदाराने त्यांना विचारले, काय रे पिल्लांनो, काय हवंय तुम्हाला? त्यावर पिल्ले म्हणाली, रवा द्या मूठभर, साखर द्या चिमूटभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप. बघा काय म्हणाली पिल्लं, रवा द्या मूठभर, साखर द्या चिमूटभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप. दुकानदाराने पिल्लांनी सांगितल्याप्रमाणे सगळं सामान त्यांना दिलं. पिल्लांनी सगळं सामान घेऊन आले आणि ते सामान त्यांनी किचन ओट्यावर ठेवलं. आईला म्हणाले, आई आई सगळं सामान किचन ओट्यावर ठेवले, आता काय करू? मग आई म्हणाली, अरे माझं थोडं काम उरले, तेवढं काम करते आणि मग तुमच्यासाठी लाडू बनवते, तोपर्यंत तुम्ही खेळून या. पिल्ले बर म्हणाली. पिल्ले खेळायला निघून गेली. तेवढ्यात काय झालं? तेवढ्यात एक उंदीर मामा तिथे आला. तो आला सरळ रव्याच्या पुड्याजवळ गेला. रव्याच्या पुड्यातील सगळा रवा खाऊन त्याने फस्त केला. झालं. थोड्याच वेळात तिथे एक मुंगी आपल्या मैत्रिणींसह आली तर आली. त्या पुड्यांमधली जी साखर होती ती सगळी साखर त्यांनी वारुळात नेऊन पोचवली. आता उरला फक्त तुपाचा गोळा. त्यातच एक मणीमाऊ तिथेच घुटमळत होती. झालं. आता मणीमाऊला तुपाचा वास आला होता. मणीमाऊने तो तुपाचा सगळा गोळा तोंडात कोंबून फस्त केला. झालं. सगळं सामान संपलं. कोंबडीताई सगळं कामावरून परत आली. बघते तर काय, सगळ्या पुड्या रिकाम्याच, काहीच सामान नाही. कारण ह्या तिघांनी मिळून सारे सामान फस्त केले होते. कोंबडीला आता काहीच कळेना. आता पिल्लं आली आणि त्यांनी लाडू मागितले तर काय करायचं? तिला प्रश्न पडला. इतक्यात पिल्ले आलीच. आई आई झाले का गो लाडू, दे ना आम्हाला खायला. पण लाडू तर नव्हतेच, सामानही नव्हतं. मग पिल्लं जरा नाराज झाली, पण परत म्हणाली, असू दे, आम्ही पुन्हा एकदा सामान घेऊन येतो, तो परत लाडू कर, चालेल ना? आई हो म्हणाली. पिल्लं पुन्हा एकदा दुकानदाराकडे निघून गेली, कॉक 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 करत. दुकानदाराने त्यांना पाहिलं. पुन्हा एकदा विचारलं, काय रे पिल्लांनो, काय हवंय तुम्हाला? त्यावर पिल्ले म्हणाली,
रवा द्या मूठभर, साखर द्या चिमूटभर, जोडीला द्या तूप, लाडू करू खूप. दुकानदाराने पुन्हा एकदा व्यवस्थित त्यांना सामान दिलं. पिल्लं पुन्हा एकदा सामान घेऊन घरी आली आणि आईला सांगून किचन ओट्यावर ते सामान ठेवलं. कोंबडीला पुन्हा एकदा काम लागलं. पिल्लं आपली नेहमीप्रमाणे खेळायला गेली. आता काय करावं? आता पुन्हा एकदा उंदीर मामा, मुंगीताई आणि मणिमाऊचा या सगळ्या सामानावर डोळा होता. आला की उंदीर मामा पळत पळत आला, सगळा रवा फस्त केला. त्याचप्रमाणे मुंगीताई आली हळूहळू आणि आपल्या मैत्रिणींसह सगळी साखर पुन्हा एकदा त्यांनी वारुळात नेली. झालं, रवा आणि साखर तर संपलं. आपली मणिमाऊ होतीच तुपाच्या गोळ्यावर टपलेली. आली की हळूहळू करत आणि तिने तो तुपाचा गोळा आपल्या तोंडात कोंबला आणि गेली निघून पळत. झालं, पुन्हा एकदा ह्या तिघांनी मिळून सगळं सामान फस्त केलं होतं. कोंबडीताई कामावरून आली, बघते तर काय, सगळं सामान फस्त. आत्ता काय करायचं, काय सांगायचं पिल्लांना, हेच तिला समजेना. पिल्ला आली खेळून, मागितले लाडू. आई दे ना ग आता आम्हाला लाडू, केले असतील ना तू. पण त्यांनी पाहिलं तर पुन्हा एकदा सगळं सामान फस्त केलेलं होतं. आता मात्र पिल्लांना खूप राग आला. ते म्हणाले, आई आता या चोरांना चांगली शिक्षा करूया, त्याशिवाय त्यांना समजणार नाही. पण काय करावं हे त्यांना समजेना. मग त्यांना एक आयडिया सुचली. सगळी पिल्ले पळत पुन्हा एकदा दुकानदाराकडे गेली. दुकानदार त्यांना पाहताच म्हणाला, काय रे पिल्लांनो, आता काय हवंय तुम्हाला? त्यावर पिल्ले म्हणाली दुकानदाराला, रांगोळी द्या मूठभर, मीठ द्या चिमूटभर, जोडीला द्या चुना, शिक्षा करू चोरांना. बघा काय म्हणाली पिल्लं, रांगोळी द्या मूठभर, मीठ द्या चिमूटभर, जोडीला द्या चुना, शिक्षा करू चोरांना. दुकानदाराने पिल्लांनी सांगितल्याप्रमाणे सगळं सामान त्यांना व्यवस्थित बांधून दिलं. पिल्लंसुद्धा नेहमीप्रमाणे सगळं सामान घेऊन घरी आली आणि नेहमीच्या जागेवर ठेवून दिलं. झालं, या तिघांनाही वाटलं म्हणजे आपल्या उंदीर मामाला, मुंगीताईंना आणि मणिमाऊला नेहमीसारखंच हेही सामान असेल. उंदीर आला लपत छपत. पुड्यांमधली जी रांगोळी होती ती रवा समजून खायला सुरुवात केली. सगळी तोंडामध्ये कचकच लागायला लागली. तसा छिची करत उंदीर बिळामध्ये पळून गेला. आपली मुंगीताई आली हळूहळू आपल्या मैत्रिणींसोबत. पुड्यामधलं मीठ तिने तोंडामध्ये घेतलं, प्रत्येकीने घेतलं. तोंडाला खारट चव लागली आणि सगळं तोंड खारट झालं. तसं शिबाई सगळं तोंड खारट झालं असं म्हणत थू करत सगळ्या जणी निघून गेल्या. झालं, दोघांचा कार्यक्रम तर उरकला होता. राहिली आपली मणिमाऊ. आली की हळूच दबकत असं करत तिने तो चुन्याचा गोळा तुपाचा गोळा समजून तोंडात कोंबला. तोंडाची सगळी आगाग झाली. हाय तोंड भाजलं ग बाई, आता काय ग करू बाई असं म्हणत आपल्या मणिमाऊने जोरात धूम ठोकली. पिल्लं तिथेच एका कोपऱ्यामध्ये झोपेचं सोंग घेऊन पडलेली होती गपचूप. त्यांनी हा सगळा प्रकार बघितला. त्यांना खूप मज्जा आली आणि ते झाल्याच्या नंतर हे तिघांना चांगली शिक्षा मिळाली असं कळालं की पिल्लं हळूच बाहेर आली आणि त्यांची आईसुद्धा आली. आईला म्हणाली, आई छान शिक्षा झाली बघ चोरांना, आता पुन्हा कधीही ते आपलं सामान पळवणार नाहीत. मग आईने त्यांच्यासाठी छान रव्याचे लाडू केले. सगळ्यांनी मिळून ते लाडू आनंदाने खाल्ले आणि
आणि ही गोष्ट इथेच संपली. बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली ना? तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबतच तुम्ही आज पहिल्यांदाच माझ्या या आपली मीनाक्षीताई या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर तुमच्या व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन गोष्टींचे व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत जाईल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मजेदार गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय.